हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश, जिथं आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दररोज बोलली जाणारी 100 वाक्य अभ्यासणार आहोत. या वाक्यांचा उपयोग करून आपण सुद्धा आपली इंग्लिश चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करू शकता. या ठिकाणी मी जे 100 सेंटेन्सेस सांगणार आहे त्याची डेली प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे आणि त्याचा यूज ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग अर्थात बोलायच्या वेळेस आपल्याला करायचा आहे. सो विदाउट वेस्टिंग टाईम, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. Before starting the video, I request all of you, please subscribe this channel and hit the bell icon so that you can get the notification of my latest videos. So let's begin this video. First sentence आहे, किती उद्धट आहेस तू. How arrogant you are. How arrogant you are. मला उद्या फोन कर. बराच वेळा आपण म्हणतो की मला उद्या फोन कर. कॉल मी टुमारो. त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे कॉल मी टुमारो. फोन बंद कर. स्विच ऑफ द फोन. स्विच ऑफ द फोन. फालतू बोलणे बंद करा. बऱ्याच वेळा आपण या वाक्याचा उपयोग करत असतो, फालतू बोलणे बंद करा. याला इंग्लिशमध्ये याप्रमाणे म्हणता येईल, स्टॉप टॉकिंग रबिश. स्टॉप टॉकिंग रबिश. आज काय तारीख आहे. व्हॉट इज द डेट टुडे. व्हॉट इज द डेट टुडे. तो विचार करत राहिला. ही केप्ट ऑन थिंकिंग. ही केप्ट ऑन थिंकिंग. माझा काही आक्षेप नाही. आय हॅव नो ऑब्जेक्शन. आय हॅव नो ऑब्जेक्शन. आता तुम्हाला कसं वाटते. हाऊ डू यू फील नाऊ. हाऊ डू यू फील नाऊ. ती फक्त एक अफवा आहे. इट्स ओनली अ हिअरसे. इट्स ओनली अ हिअरसे. तमाशा करू नकोस. बराच वेळा आपण या वाक्याचा उपयोग करत असतो, तमाशा करू नकोस. डोंट क्रिएट अ सीन. डोंट क्रिएट अ सीन. मी जरा व्यस्त होतो. आय वॉज अ बिट बिझी. आय वॉज अ बिट बिझी. एक इशारा पुरेसा आहे. अ हिंट इज इनफ. अ हिंट इज इनफ. तू जा, मी येतोच. यू गो, आय विल कम. यू गो, आय विल कम. तुमचे घर कोठे आहे. वेअर इज युअर हाऊस. वेअर इज युअर हाऊस. असे उपक्रम करू नका. डोंट डू सच ॲक्टिव्हिटीज. डोंट डू सच ॲक्टिव्हिटीज. ती खूप धूर्त आहे. शी इज व्हेरी कनिंग. शी इज व्हेरी कनिंग. मला कमी लेखू नका. डोंट अंडरएस्टिमेट मी. डोंट अंडरएस्टिमेट मी. तुम्ही असे कसे करू शकता. हाऊ कॅन यू डू सो. हाऊ कॅन यू डू सो. मी झोपणारच होतो. आय वॉज अबाउट टू स्लीप. आय वॉज अबाउट टू स्लीप. मी जाणारच होतो. आय वॉज अबाउट टू गो. आय वॉज अबाउट टू गो. मी तुझाच विचार करत होतो. आय वॉज थिंकिंग अबाउट यू. आय वॉज थिंकिंग अबाउट यू. तुम्ही कोठे थांबत आहात. वेअर आर यू पुटिंग अप. वेअर आर यू पुटिंग अप. तुम्ही येथे कोणत्या कामासाठी येता. व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. मी माझी चूक मान्य करतो. आय ॲडमिट माय मिस्टेक. आय ॲडमिट माय मिस्टेक. मी लवकरच घरी पोहोचत आहे. आय एम रिचिंग होम सून. आय एम रिचिंग होम सून. तिथे कोण जात आहे. हू इज गोईंग देअर. हू इज गोईंग देअर. सत्य हे नेहमीच कटू असते. द ट्रूथ
is always bitter. The truth is always bitter. माझ्यासाठी हे खूप आहे. It means a lot to me. It means a lot to me. तुम्ही एकमेकांना ओळखता का? Do you know each other? Do you know each other? मी तुमच्यापेक्षा उंच आहे. I am taller than you. I am taller than you. माझे डोळे फडफड करत आहेत. My eyes are fluttering. My eyes are fluttering. तू काय खेळत आहेस? What are you playing? What are you playing? तू माझे ऐकत नाहीस. You don't listen to me. You don't listen to me. त्यासाठी जागा करा. Make room for it. Make room for it. आज माझे पोट अस्वस्थ आहे. My stomach is upset today. My stomach is upset today. आकाश ढगाळलेले आहे. The sky is overcast. The sky is overcast. तू अजूनही झोपेत आहेस का? Are you still sleepy? Are you still sleepy? मुलींना चिडवू नका. Never tease the girls. Never tease the girls. मला चिंता वाटत आहे. I am feeling anxiety. I am feeling anxiety. मी आता काही सांगू का? May I say something now? May I say something now? तुम्ही काय विचार करत आहात? What are you thinking? What are you thinking? हे आनंदाश्रू आहेत. These are tears of joy. These are tears of joy. हो, मी तुला ओळखतो. Yes, I know you. Yes, I know you. नाही, मी तुला ओळखत नाही. No, I don't know you. No, I don't know you. मी नाकारत नाही. I am not denying. I am not denying. आजूबाजूला कोणी नाही. No one is around. No one is around. कपडे सुकवण्यासाठी ठेवा. Put the clothes to dry. Put the clothes to dry. त्यांना कसे माहीत झाले? How did they come to know? How did they come to know? आता काहीच करता येत नाही. Nothing can be done now. Nothing can be done now. तुमचा विश्वास बसत नाही का? Don't you believe it? Don't you believe it? जेवण खूप स्वादिष्ट होते. The food was delicious. The food was delicious. आता तुमची पाळी आहे. It's your turn now. It's your turn now. निर्णय तुमचा आहे. The decision is yours. The decision is yours. याचा अर्थ काय? What does it mean? What does it mean? मी तुला कंटाळलो आहे. I am sick of you. I am sick of you. मला काही बोलायचे आहे. I have to say something. I have to say something. मी तुझे तोंड फोडीन किंवा मी तुझे तोंड फोडेल. I will smash your face. I will smash your face. जेव्हा आपण रागामध्ये इतरांशी बोलत असतो आणि बोलत असताना रागामध्ये आपण म्हणतो की मी तुझे तोंड फोडेल, तेव्हा त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे आय विल स्मॅश युअर फेस. आय विल स्मॅश युअर फेस. मी काय बिघडवलं आहे किंवा मी काय चूक केली आहे, याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल व्हॉट्स रॉंग हॅव आय डन. व्हॉट्स रॉंग हॅव आय डन. हे सर्व मला सांगू नकोस.
डोंट टेल मी ऑल दिस. डोंट टेल मी ऑल दिस. तुमचा राग योग्य आहे. युअर अँगर इज जस्टिफाईड. युअर अँगर इज जस्टिफाईड. हे घट्ट धरा. होल्ड इट फर्मली. होल्ड इट फर्मली. इतरांवर अवलंबून राहू नका. डोंट डिपेंड ऑन अदर्स. डोंट डिपेंड ऑन अदर्स. तो तुला बोलवत आहे. ही इज कॉलिंग यू. ही इज कॉलिंग यू. आपल्या मर्यादेत राहा. बी इन युअर लिमिट्स. बी इन युअर लिमिट्स. तो माझ्या जवळून गेला. ही पास्ड बाय मी. ही पास्ड बाय मी. तुम्ही असे बोलायला नको होते. यू शुडंट हॅव सेड सो. यू शुडंट हॅव सेड सो. दिवसेंदिवस गरम होत आहे. बघा, आपण उन्हाळ्यामध्ये म्हणतो किंवा बऱ्याच वेळा म्हणतो की दिवसेंदिवस आता खूप गरम होत आहे, तापमान वाढत आहे, तेव्हा आपल्याला या सेंटेन्सचा यूज करायचा आहे. इट्स गेटिंग हॉटर डे बाय डे. इट्स गेटिंग हॉटर डे बाय डे. मला जायचे आहे पण मी जाऊ शकत नाही. आय वॉन्ट टू गो बट आय कांट. आय वॉन्ट टू गो बट आय कांट. मला त्याला थप्पड मारावीशी वाटली. आय फेल्ट लाईक स्लॅपिंग हिम. आय फेल्ट लाईक स्लॅपिंग हिम. चला आज काहीतरी नवीन शिकूया. मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीनच काहीतरी शिकत असतो, नवनवीन सेंटेन्सेस बघत असतो. तर चला आज काहीतरी नवीन शिकूया. याला इंग्लिशमध्ये काय म्हणताय, याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ते आता आपण पाहूयात. लेट्स लर्न समथिंग न्यू टुडे. लेट्स लर्न समथिंग न्यू टुडे. नेहमी आपले सर्वोत्तम प्रयत्न करा. ऑलवेज डू युअर बेस्ट. ऑलवेज डू युअर बेस्ट. सर्वांशी आदराने वागा. बी रिस्पेक्टफुल टू एव्हरीवन. बी रिस्पेक्टफुल टू एव्हरीवन. आपले काम पूर्ण करण्याची खात्री करा. मेक शुअर टू फिनिश युअर वर्क. मेक शुअर टू फिनिश युअर वर्क. बोलण्याआधी विचार करा. थिंक बिफोर यू स्पीक. थिंक बिफोर यू स्पीक. फक्त थोडे. जस्ट अ लिटल. जस्ट अ लिटल. उशीर करू नकोस. डोंट बी लेट. डोंट बी लेट. त्याचं वागणं खूपच विचित्र होतं. हिज बिहेवियर वॉज प्रेटी ऑकवर्ड. हिज बिहेवियर वॉज प्रेटी ऑकवर्ड. तुमच्या घड्याळात किती वाजले आहेत? व्हॉट्स द टाईम बाय युअर वॉच. व्हॉट्स द टाईम बाय युअर वॉच. तुम्हाला काही पाहिजे आहे का? डू यू नीड एनिथिंग. डू यू नीड एनिथिंग. ही गंमत नाही. दिस इज नॉट अ जोक. दिस इज नॉट अ जोक. तो काहीसा चिंताग्रस्त दिसतो. ही लुक्स रादर नर्वस. ही लुक्स रादर नर्वस. काहीही झाले तरी मी तुझ्याशी बोलणार नाही. कम वॉट मे आय विल नॉट टॉक टू यू. कम वॉट मे आय विल नॉट टॉक टू यू. आम्ही दोघे एकमेकांना पसंत करतो. वी बोथ लाईक ईच अदर. वी बोथ लाईक ईच अदर. तुला काय करायचं आहे? व्हॉट डू यू वॉन्ट टू डू. व्हॉट डू यू वॉन्ट टू डू. तुझ्याशी बोलून छान वाटलं. इट वॉज नाईस टू टॉक विथ यू. इट वॉज नाईस टू टॉक विथ यू. लवकरात लवकर करा किंवा शक्य तेवढ्या लवकर करा. ॲज सून ॲज पॉसिबल. ॲज सून ॲज पॉसिबल. तू खादाड आहेस. यू आर अ ग्लटन. यू आर अ ग्लटन. त्याच्या नशिबाने कलाटणी घेतली. हिज लक
took a turn. His luck took a turn. माझे घड्याळ बंद आहे. My watch is out of order. My watch is out of order. कृपया तुझ्या आईकडून एक चिमूटभर मीठ आण. Please bring a pinch of salt from your mother. Please bring a pinch of salt from your mother. माझी खूप स्वप्ने आहेत. I have many dreams. I have many dreams. तुम्ही काही सल्ला देऊ शकता का? Can you give me some advice? Can you give me some advice? मी नवीन नोकरी शोधत आहे. I am looking for a new job. I am looking for a new job. कृपया पुन्हा सांगाल का? Could you repeat that please? Could you repeat that please? तू ते केलेस यावर माझा विश्वास बसत नाही. I can't believe you did that. I can't believe you did that. तू यावेळी खरोखरच मर्यादा ओलांडली आहेस. You have really crossed the line this time. You have really crossed the line this time. मला ते सध्या परवडत नाही. I can't afford it right now. I can't afford it right now. हे सर्व तुमच्या हातात आहे. It's all in your hands. It's all in your hands. कोणाच्याही लक्षात येणार नाही. Nobody will notice. Nobody will notice. He is in trouble. म्हणजेच तो अडचणीत आहे. He is in trouble. मित्रांनो, यानंतर नेक्स्ट सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं होईल ते आपण मला कॉमेंट करायचं आहे. मी त्याला ओळखले नाही हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कॉमेंट करायचं आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.